नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारी भजी बनवणार आहोत किंवा पकोडे तुम्ही म्हणू शकता. मस्त पाऊस सुरू आहे. सकाळमध्ये भजी आणि चहा असली की दिवस मस्त जातो. 1 वाटी बेसन पीठ आणि 1 बारीक चिरलेला कांदा, 1 लांब चिरलेली मिरची. मिरची लांब अशी चिरायची. लहान मुलांनी जर का खाल्लं तर तिखट नको लागायला, काढता येते. नाहीतर तुमच्या घरात लहान मुलं नसतील तर तुम्ही बारीक चिरू शकता. आवडीनुसार कोथिंबीर टाकायची, कमी जास्त झाली चालते. ओवा टाकायचा. ओवा जरा जास्त टाकायचा आहे. जिरे, हळद आणि मीठ. हळद अर्धा चमचा टाकायचा आणि मीठ चवीनुसार. 1 कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याला किसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याला बारीक करायचा. जर आपण कच्चा बटाटा भजीमध्ये टाकला तर भजीला क्रिस्पीनेस येतो आणि चविष्ट अशी भजी बनवून तयार होते. बघू शकता. आता 1 बटाटा आपण त्याच्यात टाकलेला आहे. तुम्हाला जर का जास्त भज्या बनवायच्या असतील, 2 वाटीचं प्रमाण असेल तर तुम्ही 2 बटाटे घ्या आणि मसालेसुद्धा थोडे वाढवा. थोडंसं तिखट टाकायचं आहे चवीपुरतं किंवा कलरसाठी म्हटलं तरी चालेल. आधी हातानेच त्याला एकत्र करायचं आहे, कारण कांद्यामध्ये आणि बटाट्यामध्ये सुद्धा पाणी असतं. बघू शकता बिना पाण्याचं चांगलंच भिजतं. थोडंसं पाणी लागलं आहे वरून, जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे. पातळ करायचं नाही आपल्याला. अशाच पद्धतीने घट्ट राहू द्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्यानेच भिजायचं आहे, जेणेकरून मसाले खूप छान लागतात. मस्त असं बघू शकता तुम्ही. भजी बनवताना कधीही सारण हातानेच भिजायचं आहे, जेणेकरून त्याच्यात गाठी राहत नाही आणि ते व्यवस्थित भिजून तयार होतं. मस्त बघू शकता. अशा पद्धतीने छान तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला त्याच्यात भजी टाकायची आहे. तुम्ही लहान मोठा आकार करू शकता तुमच्या आवडीनुसार. जेवढे तेलात मावतील तेवढे टाकायचे. मस्त. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता मस्त भजी बनवून तयार होते. गॅस फुल ठेवायचा आहे, कमी करायचा नाही. मस्त क्रिस्पी भजी बनवून तयार होते. दोघं बाजू मस्त भाजून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने. मस्त खूप खमंग भजी लागते. वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. सगळ्यांना खूप आवडते. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. अतिशय सोपी रेसिपी आहे, सगळे आवडीने खातात. मस्त बघू शकता. आता या स्टेजला आपल्याला भजी काढून घ्यायची आहे, जास्त जाळायची नाही. मस्त क्रिस्पी बनते आणि अजिबात तेलकट होत नाही. आता उरलेली भजी जे सारण उरलेलं आहे ते सुद्धा आपण टाकून द्यायचं आहे आणि त्याची भजी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेवढे एका टायमाला मावतात तेवढे टाकायचे. तेल मात्र छान गरम राहू द्यायचं, नाहीतर भजी कच्ची राहून जाते आतून आणि वरून ती लाल होऊन जाते. तेल छान तापलं पाहिजे. मस्त बघू शकता आपले सर्व भजी बनवून तयार झालेले आहे. मस्त असा सुरेख रंगसुद्धा आलेला आहे आणि चवीला सुद्धा अशी भन्नाट लागते. तुम्ही चहासोबत
किंवा एखाद्या चटणीसोबत नुसते जरी खाल्ले तरी अप्रतिम चवीची अशी भजी बनवून तयार झालेली आहे. मस्त. पुन्हा एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.